आज आपण इथं छान थंडाई मसाला बनवणार आहोत। त्याकरता आपण सामान घेणार आहोत। इथं असा सुंदरसा केशरयुक्त मसाला थंडाई पावडर बनवण्यासाठी मी घेतलेले आहे बदाम, काजू, सौंफ, पिस्ता, मगजबी, गुलाबाच्या पाकळ्या, ब्लॅक पेपर, खसखस, वेलची आणि केशर। हे सर्व आपण साहित्य आता आपण एकदा पुन्हा थोडेसे ड्राय रोस्ट करून घेऊया। ड्राय रोस्ट केल्यानंतर त्याला थंड केल्यानंतर आपण मिश्री त्यामध्ये मिक्स करूया। मिश्री केल्यानंतर लगेच आपण त्या पावडरला मिक्सरमधून ग्राइंड करून घेणार आहे। अशा पद्धतीने आपला मसाला इथे छान रेडी झालेला आहे। तो मसाला तयार झाल्यानंतर आता इथे आपण थंडाईकरता घेतलेला 1 चमचा पावडर शुगर घ्यायची, 1 चमचा थंडाई मसाला घ्यायची आहे आणि 1 कप दूध त्यामध्ये ॲड करायचं आहे। 10 मिनिटं रेस्ट करू द्यायचं आहे, त्याला झाकून ठेवायचं आहे आपल्याला। त्यानंतर आपण ते लगेच गाळून सर्व करणार आहे। त्याकरिता मी ते आईस क्यूब घेतलेले आहे आणि थंडाई मसाला दूध आपण गाळून घेत आहे।